99 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र। आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, दिल्लीच्या सीमेवर अजूनही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आज जवळपास 5 तास बैठक झाली, मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही। आजही बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही। 5 वेळा खरं तर ही बैठक इथे झालेली आहे, मात्र 5ही बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही। सरकार कायदा रद्द करत नाही तोपर्यंत चर्चा नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। सब करने के लिए तैयार हैं, पर एक बात के ऊपर भी अड़ गए कि नहीं, टोटल ही रद्द करना पड़ेगा आपको। अगर इतनी कमी है उसमें, वीकनेस है, आप क्यों रखते हैं उसको, क्या इंटरेस्ट है आपको? तो हमने कह दिया उसको बिल्कुल। तो प्रस्ताव सरकार ने आपको दिया? हाँ, सरकार ने टाइम लिया बातचीत करने के लिए। जब हम बिल्कुल साइलेंट होकर के बैठ गए कि हम कोई बात नहीं करेंगे आपसे, तो 10 मिनट के बाद सरकार चली गई उठ के कि हम सोच लेते हैं। उसके बाद वो आए तो उन्होंने ये प्रपोजल रखी कि हमको समय दो, हम हायर ऑफिसर से बात करेंगे, आई एम नॉट कम्पिटेंट। तो उसके बाद हम 3 दिन का समय लेंगे, आपको प्रपोजल भेजेंगे हम क्या करना चाहते हैं। उस प्रपोजल पर हम विचार करेंगे, हम अपनी मीटिंग करेंगे, तो फिर 9 तारीख को आएंगे। तो लगता है कि सरकार कुछ करने के मूड में है, लगता है कि करने के मूड में। आपको बुलाएंगे यहाँ या हमको बुलाएंगे। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, आज सरकारबरोबर शेतकरी संघटनांची बैठकही झाली। 5 तासांच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? नक्की निखिला, आजची जी सरकार आणि शेतकऱ्यांची बैठक होती ती निष्फळ ठरली आहे। या बैठकीमध्ये अजूनही काही तोडगा निघाला नाही। सरकारकडे शेतकऱ्यांनी मागणी केली की कायदा रद्द केल्याशिवाय कुठल्या प्रकारची चर्चा केली जाणार नाही आणि तोडगाही निघाला नाही। यावर विशेष बातचीत करण्यासाठी जे या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि महाराष्ट्रामधून आले आहे शेतकरी आहे ते राष्ट्रीय शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक आहे शंकर दरेकरजी। आज ज्या बैठकीमध्ये काय नेमकं झालं, सरकारकडून काय काय मुद्दे मांडण्यात आले होते, शेतकऱ्यांकडून काय मुद्दे मांडण्यात आले? आम्ही ज्या त्रुटी आहे त्या दाखवल्यात, त्याच्यावर त्यांनी बऱ्यापैकी समाधानकारक दिलं। परंतु आमचं म्हणणं असं आहे की कायद्याच्या मूळ ढाच्यात जर त्याच्यात बदल केले तर त्यात जास्त काही फरक पडणार नाही। पण आम्हाला हे कायदेच नको, या मागणीवर आम्ही ठाम राहिलो आणि त्यामध्ये ज्या काही बदल आहे त्या बदलावर आणि त्या कायद्याच्या याच्यावर त्यांनी वेळ मागून घेतला सरकारने की आमच्याही मंत्रिमंडळाशी आम्हाला काही चर्चा करू द्या, आम्हाला वेळ द्या आणि मग आम्ही परत एकदा बसू। आणि कदाचित 9 तारखेला बसावं लागेल, लवकर बोलणं झालं तर 7 तारखेला किंवा 9 तारीख। आणखी आपल्यासोबत एक प्रतिनिधी आहेत संजय आबा पाटीलजी, त्यांना विचारूया। आजची बैठक झाली ती सकारात्मक झाली नाही, अनेक दिवसापूर्वी 5वी बैठक होती, तोडगा अजून निघाला नाही। कायदा रद्द करण्याच्या बाबतीत सरकारची भूमिका बदलताना पाहायला मिळते। मुळात मुद्दा असा आहे की ही बैठक आज 5 तास जरी चाललेली असली तरी सुद्धा शेतकरी नेत्यांनी 2 वेळा वॉकआउट करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं। परंतु कृषी मंत्र्यांनी स्वतः विनंती केल्यानंतर परत आम्ही त्या ठिकाणी हॉलमध्ये बसलो। काही वेळ आम्ही साईडच्या हॉलमध्ये देखील येऊन चर्चा केली आणि सगळ्यांचं मत असं झालं की कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेता कामा नये। एकीकडे सरकार हे चर्चेचा फार्स त्या ठिकाणी करताना दिसतंय आणि दुसरीकडे 9 लेअरची सिक्युरिटी जी आहे ती दिल्लीच्या बॉर्डरवरती जिथं आंदोलन चालू आहे, म्हणजे बोल्डर आहेत, त्यानंतर वेगवेगळे बॅरिकेडिंग लावलेले आहेत। तर आम्हाला सरकारच्या नियतीबद्दल आता जरा थोडीशी शंका त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सरकार एकीकडे म्हणतंय की लेखी आम्ही देण्यासाठी तयार आहोत, तुम्ही आंदोलन मागे घ्या, परंतु हे जे सगळा प्रयत्न आहे हा प्रयत्न केवळ चर्चेमध्ये आम्हाला अडकवून ठेवण्याचा आणि यावरती सोल्युशन न काढण्याचा आम्हाला या ठिकाणी दिसलं। त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नेत्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत हे कायदे तुम्ही रद्द करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। संशोधन केलं जाणार आहे असंही सरकारकडून बोललं जात आहे। तुम्हाला संशोधन मान्य आहे का? संशोधन मान्य नाही असं सर्वांनी एक सुरात सांगितलं आणि कायदेच मागे घ्या असं सांगितलं। नव्याने तुम्हाला काय बोलायचं ते शेतकरी संघटनेबरोबर परत बोला आणि मग तुम्हाला पाहिजे त्यात काही बदल असेल तर ते करा, परंतु आत्ताचे हे कायदे मागच घ्या अशीच चर्चा शेवटपर्यंत राहून धरली। निखिला, नक्की आजची जी चर्चा होती यामध्ये एक मात्र नक्की झालं आहे की पोस्टर झळकताना पाहिला कायदा रद्दबाबत पुढे मग आता काय करणार आहे? शेतकरी संघटनांचं असं म्हणणं आहे की 8 डिसेंबरला मोठं भारत बंद आंदोलन केलं जाईल, यावर आणखी पुढे त्यांचं काय म्हणणं आहे?
नक्की निखिला, आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांना विचारूया की भारत बंदवर त्यांची काय भूमिका आहे. कारण आज सरकारने 2 वेळ दिली आहेत आणि त्या 2 वेळेमध्ये एकंदरीत आपली भूमिका बदलताना पाहायला मिळत आहे. आणि या भूमिकेमध्ये नेमकी म्हणजे सरकारने जो 2 वेळ 7 आणि 9 तारीख अशी वेळ दिली आहे, यामध्ये सरकार आता आपल्या संबंधित प्रतिनिधीशी चर्चा करणार आहेत. आणि प्रतिनिधी चर्चा करणार असताना एक मात्र सरकारने यामध्ये मोठं आव्हानात्मक पाहायला मिळतं आणि त्यामध्ये एक मात्र भूमिका वेगळी पाहायला मिळते. आणि त्या भूमिकेमध्ये 7 तारखेला जो सरकारचा एकंदरीत सरकारबाबतची जी भूमिका आहे ती शेतकरी संघटनेची काय आहे नेमकी ते त्याबाबत विचारूया. आणि आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी आहे आणखी शेतकरी प्रतिनिधी, आणि त्या शेतकरी प्रतिनिधींना विचारूया की काय नेमकी भूमिका आहे. भारत बंदचा जो आपला हे होता, भारत बंद आता होणार आहे की नाही? भारत बंद 8 तारखेचा आहे आणि तो एकदम कडकडीत होणार. आमचं पुन्हा एकदा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की 70 वर्षामध्ये देशातला शेतकरी एकजूट झालेला आहे. ही संधी बंधूंनो भगिनींनो सोडू नका. पूर्ण कडकडीत बंद अन्नदात्यासाठी एक दिवस आपण काढायचा आहे. नक्की शेतकऱ्यांची भूमिका हीच आहे आणि शेतकरी संघटनाची भूमिका हीच आहे की कडकडीत बंद, भारत बंद जो पाळणार आहे तो कडकडीत असणार आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असं आवाहनही केलं जात आहे. निखिला, धन्यवाद विनोद. एकूणच माहितीबद्दल. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबत आज 5 तास चर्चाही झालेली आहे. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. कोणताही तोडगा यामध्ये निघाला नाही. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करते असा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात आलाय. आणि 8 डिसेंबरला भारत बंदची हाक शेतकरी संघटनांकडून देण्यात आली आहे. वळूयात आपण पुढल्या बातम्यांकडे. अन्वय